नमस्कार. आज आपण सर्वांच्या आवडीचा स्ट्रीट फूड म्हणजेच बटाटा वडा बघणार आहोत. बटाटा वडा बनवायला अतिशय सोपा आहे. एकदम सोप्या पद्धतीने एकदम चमचमीत असा बटाटा वडा कसा बनवायचा तो आज पाहणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. एका मिक्सर जारमध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत. मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. यामध्ये 1 इंच आलं घालून घेऊया. 15-20 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि आता आपल्याला हे दरदरीत असं वाटून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता एकदम दरदरीत असं आपण हे वाटून घेतलेलं आहे. एकीकडे कढईमध्ये 2 चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय. लगेचच यामध्ये पाव चमचा मोहरी, जिरा घालून व्यवस्थित तडतडू द्यायचंय. यामध्ये आपल्याला एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. 2 कांदे आपण बारीक चिरलेले ते यामध्ये घालून घ्यायचे. कांदा आपल्याला एकदम छान असा परतवून घ्यायचा आहे. 2 मिनिटं एकसारखा हलवत आपल्याला हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. लगेचच यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. लगेचच यामध्ये आपल्याला अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची जी दरदरीत अशी पेस्ट केली होती ती आपण यामध्ये 1.5 चमचा घालून घ्यायचं आहे. तुम्ही टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला. हे तुम्ही पाहू शकता एकदम छान मिनिटभर आपण हे परतवून घेतलेलं आहे. लगेचच यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या बटाटा वड्याची जी स्टफिंग आहे त्याचा मसाला आपला एकदम छान तयार झालेला आहे. लगेचच यात 3 ते 4 आपण बटाटे उकडून घेतलेले ते बटाटे आपल्याला स्मॅश करून घालून घ्यायचे. यामध्ये एकदम बारीक करायचे नाहीये. थोडेसे चंक्स यामध्ये राहिले पाहिजे. हातानेच आपण हे कुस्करून यामध्ये घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे बटाटे व्यवस्थित या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचंय. एकसारखं परतवून घ्यायचंय आपल्याला. मसाला व्यवस्थित आपल्या बटाट्यांना लागला गेला पाहिजे. तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आपला हा बटाटा व्यवस्थित परतला गेलेला आहे. बटाट्या वड्याची आपली ही स्टफिंग तयार झालेली. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आपण ही स्टफिंग थंड करून घेऊया. बटाटा वड्याची कोटिंग तयार करण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आपण. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करायचा आहे. चिमूटभर हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. सगळी जिन्नस व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. लगेचच यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचंय आणि याचा आपल्याला एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचंय. बॅटर तयार करण्यासाठी थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. 2 मिनिटासाठी आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचंय. यामुळे आपलं पीठ एकदम हलकं तयार होतं. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊया. आपलं स्टफिंग थंड करून घेतलेलं आहे आपण. याचे आता आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. जेवढा मोठा बटाटा वडा आपल्याला तयार करायचा आहे तेवढ्याच आकाराचा आपल्याला या ठिकाणी गोळा तयार करून घ्यायचा आहे या स्टफिंगचा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे गोळे तयार करून घेतोय. उरलेले सगळे आपले हे स्टफिंग आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया. आपले सगळे गोळे तयार करून झालेले आहेत. आपलं बॅटर देखील आता रेस्ट करून 5 मिनिटं झालेली आहेत. लगेचच आपण वडा तयार करायला घेऊया. तयार बॅटरमध्ये 2 चिमूट आपल्याला खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे. सोडा आपल्याला जास्त वापरायचा नाहीये नाहीतर ते जास्त तेल शोषतं. लगेचच आपण वडे तयार करायला घेऊया. तयार बॅटरमध्ये आपल्याला लगेचच तयार करून घेतलेले जे आपले स्टफिंग आहे ती व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे. एकीकडे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. लगेचच आपला बटाटा वडा आपण या तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. कढईमध्ये मावतील तेवढे वडे आपल्याला एका बॅचमध्ये तळून घ्यायचे आहेत. या ठिकाणी आपण 4 वडे एका वेळेला तळून घेतोय.
एक बाजू व्यवस्थित तळली गेली की लगेचच आपण ही पलटी मारून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूनी एकसारखा कलर येऊस्तोवर आपल्याला हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचेत। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटं एकसारखं तळल्यानंतर एकदम सुरेख असा या वड्यांना कलर आलेला आहे। एकदम छान असे वडे तळले गेलेले आहेत। लगेचच आपण हे वडे काढून घ्यायचेत। सगळं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि नंतरच आपल्याला हे वडे साईडला करून घ्यायचे। सेम पद्धतीनं आपण पुढची बॅच देखील एकदम छान तळून घेतलेली आहे। वड्यांसोबत खाण्यासाठी आपण या ठिकाणी मिरची देखील तळायला घेतली होती। मिरची सुद्धा आपली एकदम छान तळली गेलेली आहे। लगेचच आपण हे देखील काढून घ्यायची आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।